नमस्कार, मी नितीन शेलार, शिवकालीन युद्धकला प्रशिक्षक. या ऑनलाईन मैदानी खेळ प्रशिक्षणाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. शस्त्रेण रक्षिती राष्ट्रे शास्त्रचिंता प्रवर्तते. शस्त्रांच्या जोरावरतीच राष्ट्राचं रक्षण होत असतं आणि शास्त्र देखील सुरक्षित राहत असतात. शास्त्रतेजाच्या अभावामुळं नालंदा, तक्षशिला हे विश्वविद्यालय देखील रानटीटोळ्यांच्या आक्रमणामुळं नामशेष झाली आणि ऋषीमुनींनी जी आपला ग्रंथसंपदा जी होती ती पूर्णपणे या आक्रमणामध्ये नष्ट झाली, महिनो जळत राहिली. देशावरती वेळोवेळी होणारे परकीय आक्रमणं याच्यामुळं आपला देश पारतंत्र्यात गेला आणि स्वातंत्र्यात परिणित करण्यासाठी आपल्या महावीरांनी, आपल्या क्रांतिकारकांनी शास्त्रतेजाचीच उपासना करून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. शेवटी सत्य, धर्म, सुरक्षा आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी युद्धाचीच गरज भासते, शस्त्रविद्येचीच गरज भासते. नमस्कार. काल हजारो लोकांनी या व्हिडिओची क्लिप पाहून प्रशिक्षण घेतलं. त्या सर्वांना सुरुवातीला मी शुभेच्छा देतो. काल आपण हातामध्ये काठी कशी पकडायची, त्यानंतर पवित्रा कसा घ्यायचा, त्यानंतर नमस्कार कसा करायचा आणि शिरवार कसा करायचा, हे 4 गोष्टी आपण काल शिकलो. काल हे प्रशिक्षण घेत असताना मला बऱ्याच जणांनी काही प्रश्न विचारले, तर ते प्रश्न मी पहिल्यांदा त्या प्रश्नाचं निरसन करतो आणि आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करतो. काल बऱ्याच जणांनी विचारलं की पायामध्ये अंतर किती फुटाचं घ्यायचं, पण लक्षात ठेवा, अंतर किती फुटाचं घ्यायचं नाही आहे, कारण फुटामध्ये अंतर कधी घेऊ शकत नाही आपण, कारण प्रत्येकाची उंची वेगवेगळी आहे, कारण एकसारखी उंची कोणाचीच नाही आहे, त्याच्यामुळं फुटामध्ये अंतर सांगू शकत नाही आपण. पण हां, एक तुम्हाला टेक्निक सांगतो. आपण सरळ पद्धतीने थांबलो, असं थांबल्यानंतर 1, 2 आणि या पद्धतीने थांबायचे आपल्याला, जेणेकरून प्रत्येकाच्या उंचीनुसार हे माप जुळून येईल. प्रश्न दुसरा की जरा थोडंसं हळू सांगा, असं मला बऱ्याच जणांचा प्रश्न आला. लक्षात द्या, पवित्रा घेतल्यानंतर उजवा हात वरती पाहिजे, डावा हात खाली पाहिजे आणि हा वार असा मारायचा, शिरवार. हा मारल्यानंतर या बाजूने घ्यायचं, हा मारायचा आहे, या बाजूने घ्यायचं. या बाजूने बघूयात आपण. शिरवार करायचा आहे, त्यानंतर या बाजूला घ्यायची काठी, पायाच्या या बाजूने आली पाहिजे. त्यानंतर पुन्हा शिरवार करायचा आहे, काठी इकडेच असणार आहे आपली, याच बाजूला. बरेच जण असे करतात, असे करू नका, याच बाजून करायचं. शिरवार असंच करायचं आहे, शिरवार करायचा आहे आणि या बाजूला घ्यायची, म्हणजे हा शिरवार या बाजूला घेतली, हा शिरवार या बाजूला घेतली. आपली जी पोहण्याची मुवमेंट असते, जसा हात जातो आपण पोहताना, त्या पद्धतीने काठी गेली पाहिजे. या दिशेला एकदा आणि या दिशेला एकदा. शिरवार 1, शिरवार 2, शिरवार 1. या बाजूला पूर्ण आले पाहिजे. सांगताना मी पवित्रा थोडा कमी करतोय, पण पवित्रा ही असाच असला पाहिजे आपला, काठी असे असली पाहिजे. 1, 2. पवित्रा व्यवस्थित ठेवायचा आहे. या पायाच्या बरोबर पाठीमागं आपला दुसरा पाय असला पाहिजे, तो आडवा ठेवायचा आहे, पुढचा सरळ ठेवायचा आहे आणि पवित्रा घेऊन नजर समोर. आता आपण शिरवार केला, आता चिरवार करणार आहोत. पवित्रा थांबवून घ्यायचं आहे, थांबल्यानंतर हा शिरवार आपण केलेला आहे. आता 1, 2. आता पवित्रा बदलायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर चिरवार करायचा आहे. चिरवार म्हणजे हनवटीचा मारण्याचा वार. तो कसा करायचा आहे बघा. पवित्रा कसा बदलायचा आहे. आता पवित्रा आपल्याला बदलायचा आहे, पाठीमागच्या दिशेला करायचं आहे. आपली दिशा पूर्ण पाठीमागच्या बाजूला झाली पाहिजे, त्यासाठी पुन्हा जागेवरती आणायचं आहे हा, आणि हा पाय इकडे करायचा आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या. पवित्रा असा बदलायचा आहे. या दिशेला झाल्यानंतर आपली छाती या दिशेला झाली पाहिजे आणि याच दिशेला आपली काठी असली पाहिजे. आता डाव्या हाताला आपली डाव्या खांद्यावरती काठी आपली असली पाहिजे. हा पवित्रा आहे सुरुवातीचा. आता शिरवार करतोय.
1 2 बदलला. काठी याच खांद्यावरती, डाव्या खांद्यावरती असली पाहिजे. त्यानंतरनं चिरवार करणार आहे आपण. चिरवार म्हणजे हनवटीचा वार, हनवटीचा मार. ज्यावेळेस आपण शिरवार करत तर डोक्यामध्ये करत होतो, वरून खाली करत होतो. आता खालून वरती करणार आहोत. कसं ते बघा. इथं हाती समोर झाली आहे, पवित्रा घेतलेला आहे. इथून पुढे, इथून पुढे, इथून पुढे, इथून पुढे. कृपया सगळ्यांनी व्हिडिओ व्यवस्थित पहा. छोटे छोट्या काही गोष्टी मी सांगतोय ते लक्षात घ्या आणि सराव करा. कसं करायचं ह्याच्यापेक्षा सोपी पद्धत सांगतो तुम्हाला. पवित्रा घेतल्यानंतर डाव्या खांद्याला काठी ठेवल्यावर, त्यानंतर आपण सगळेजण क्रिकेट खेळलो आहे, चेंडूफळीचे सर्वजण खेळलेलो आहे आपण. त्या चेंडूफळीतल्या क्रिकेटच्या सिक्स जो आहे, जो सिक्सर मारतो सरळच्या समोरच्या बाजूला, त्याच पद्धतीने आपली ही काठी गेली पाहिजे. या बाजूनी 6, या बाजूनी 6. जर समोरून एखादा दगड आला किंवा बॉल जर आपल्या अंगावरती आला तर आपण कसं मारू सरळच्या दिशेला, तर त्या दिशेने मारायचं आपल्याला. 6 6 म्हणजे या बाजूनी 3 4 3 4. हाच भाग फक्त लक्षात घ्यायचा आहे. हा भाग लक्षात घेऊ नका. हा पुढचा जो वरचा भाग आहे तो भागच लक्षात घ्यायचा. उजवा हाताचा वरचा भागच लक्षात घ्यायचा आहे कधी पण. शिरवार आणि चिरवार. या ऑनलाईन मैदानी खेळ प्रशिक्षणाच्या शिबिरामध्ये महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून हजारो लोकांनी सहभाग घेतला. त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो, त्यांना शुभेच्छा देतो. बरेच जण प्रश्न विचारत होते की व्हिडिओ टाकायची का, तर आपल्याला कुणालाही व्हिडिओ लगेच टाकायची नाही आहे ग्रुपवरती. त्यानंतर आपण ही जी व्हिडिओ आहे, बऱ्याच जणांना प्रश्न होता की कालची व्हिडिओ का नाही आली. दुसऱ्या दिवशी लगेच व्हिडिओ आपण पाठवणार नाही आहेत, कारण आपलं प्रशिक्षण हळूहळू वाढत जाणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला सरावाची खूप गरज आहे आणि त्याच्यासाठी वेळ मिळावा म्हणून आपण 1 दिवसाचा गॅप ठेवलेला आहे. हळूहळू गती वाढवायची.